नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कारांचे वितरण. गटशेतीला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने राज्यात गटशेतीचे नवीन धोरण आणू. मुख्यमंत्री. महाराष्ट्रात सुरू झालेले गटशेतीची मोठी लोकचळवळ पाहता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू. गटशेती करणाऱ्यांना कशा प्रकारे मदत, योगदान देता येईल आणि गटशेतीला लोकचळवळीचे स्वरूप कसे देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप 2024 पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, श्रीमती किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ आदी उपस्थित होते. चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अभिनेते मकरंद कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, छाया कदम उपस्थित होते. सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट.